कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी अनिता इंगळे, अनिता इंगळे मराठी ब्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचा मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, आजचा जो व्हिडिओ आहे तो छान ऑनलाईन शॉपिंग मी तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये, आजच्या ब्लॉगमध्ये. आणि बघा, छान अशी पोणी घातली आहे, पूर्ण केस मागे लावून, कारण ऑइल लावलं होतं मी आणि छान केस वगैरे धुवायचे होते. पण मला आता अचानक जायचं आहे गावी, तर बॅग वगैरे आता भरून झाली आहे. तर म्हटलं रात्रीची गाडी आहे त्याआधी हा जो प्रोडक्टचा जो व्हिडिओ आहे ना तो बनवून घेते, कारण मग मला परत वेळ मिळतो नाही मिळतो, कारण की सगळेच जी काही वस्तू तिथं घरी राहणार आहे, सोबत मी तिकडे नेऊन व्हिडिओ बनवू शकत नाही. तर म्हटलं आधी मी इथं व्हिडिओ बनवून घेते, थोडा वेळ आहे माझ्याकडे. तर म्हटलं काय काय घेतलं आहे ऑनलाईन आणि कुठल्या कुठल्या गोष्टी घेतल्या आहेत, तर त्या तुम्हाला आता मी दाखवते. आणि हो, गावी का जात आहेत? अचानक जाते, पण का जाते तर खरं तर सहज जाते, कारण आईवडिलांची आठवण तर आपल्याला कायम येत असते आणि ते आहेत तोपर्यंत माहेर आहे. आणि म्हटलं मग जाऊया थोडे दिवस. तर अचानक मला ना खूप दिवसापासून आईची आठवण येत होती. तर मग मी इकडे साहेबांना म्हटलं की मला जायचं आहे माहेरी. तर मग म्हण ठीक आहे जा, पण तिकीट मिळत नव्हतं. तर ह्या 2-4 दिवसापासून पूर्वेश खूप प्रयत्न करत होता आणि शेवटी आज रात्रीचं तात्काळचं तिकीट मला मिळालेलं आहे. तर आज रात्रीच मला जायचंय. तर मी दुपारी ना बॅग वगैरे भरून घेतली आणि आता रेडी झाली आणि पटकन म्हटलं तुमच्यासोबत सगळं शेअर करावं, कारण स्वयंपाक करून आणि मग रात्री मला निघायचंय. तर चला आता मी म्हणजे जास्त न बोलता सुरुवात करते की मी काय काय ऑनलाईन शॉपिंग केली आहेत. आणि ऑनलाईन ना मी पण वारंवार अशी शॉपिंग करत नाही. मला जेव्हा वाटतं ना घरामध्ये काहीतरी बदल करायचा आहे, एक छोट्या छोट्या गोष्टीने बघा आपण थोडंसं चेंज केलं ना, एका जागेवरून ती वस्तू उचलायची, त्याच्या ठिकाणी दुसरी वस्तू ठेवायची, तेवढ्याने सुद्धा खूप छान वाटतं. आणि हे करत राहायला पाहिजे आपल्या घरामध्ये, थोडं थोडं अगदी, आणि कमी किमतीच्या वस्तूमध्ये थोडंसं बदल करायला पाहिजे, सजवायला पाहिजे घर, तर खूप छान वाटतं आणि पॉझिटिव्ह सुद्धा वाटतं. तर मी काही घरातल्या आवश्यक गोष्टीच घेतल्या आहेत आणि काही होम डेकोरसाठी सुद्धा घेतली आहेत. तर चला तुम्हाला आधी ना मी तुम्हाला एक उपयोगी वस्तू दाखवते, कारण बघा मुलांचं जे कपाट आहे ना, कितीही वेळा मी आवरते, इंगळे साहेब सुद्धा आवरतात, पण ते जशाच्या तसं होतं, कारण मुलांना कधी वरचं टी शर्ट नको असते, त्यांना खालचं काढायचं असतं. ते प्रत्येक घराची कहाणी असेल. तर मी ना मग असं प्रोडक्ट मागवलेलं आहे मिशोवरून. सगळी जी काही माझी शॉपिंग आहे ना हे मिशोवरून आहे आणि हा मिशोचा हॉल आहे असं तुम्ही समजू शकता. तर बघू शकता हे पार्सल आलेलं आहे आणि असे मी ऑर्गनायझर मागवले आहेत, हे कपाटामध्ये ठेवण्यासाठी आपल्या वॉर्डरूम मध्ये. मुलांचे टी शर्ट्स वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये असतात, तर त्या हिशोबाने आपण कॅटेगरी वाईज लावू शकतो. तर हे 3 ऑर्गनायझर मी मागवलेले आहेत. असे हे 3 आहे. तर मी तुम्हाला एक ओपन करून दाखवते. तर अशा पद्धतीचा हा ऑर्गनायझर आहे. तर बघू शकतात असा हा ऑर्गनायझर आहे. तर आपण ना कॅटेगरी वाईज टी शर्ट किंवा कलर वाईज देखील ठेवू शकतो, म्हणजे त्यांना काढायला फार प्रॉब्लेम होणार नाही आणि आपल्याला हे वारंवार म्हणजे सारखं सारखं ते अगदी व्यवस्थित जाऊन तिथे व्यवस्थित करायची गरज नाही पडणार. तर हे बघू शकतात खूप छान आहे, क्वालिटी पण छान आहे. अगदीच म्हणजे चांगली क्वालिटी मी म्हणणार नाही, पण ठीक आहे, चालू शकतं, म्हणजे खूप दिवसापर्यंत, खूप वर्षापर्यंत ते टिकवणं आपल्या हातात सुद्धा असतं खरं तर. तर असं आहे, आपण वेगवेगळे टी शर्ट्स किंवा जीन्स वगैरे यामध्ये ठेवू शकतो कॅटेगरी वाईज किंवा मग कलर वाईज वगैरे. तर असे आपण ठेवू शकतो आणि त्यांना मग ते सहज सापडतील. तर असं हे यामध्ये पार्टिशन केलेले आहेत आणि असं हा एवढा मोठा हा बॉक्स आहे. छान बऱ्यापैकी म्हणजे बॉक्स आहेत बरेचसे, म्हणजे एका कंपार्टमेंटमध्ये ना तुम्ही 3 टी शर्ट आरामात ठेवू शकतात. तर असे बरेचसे टी शर्ट यामध्ये येऊन जातील आणि शोधायलाही त्यांना फार प्रॉब्लेम होणार नाही, कारण की वरच्यावर दिसतील. आणि जर तुम्हाला पूर्ण बॉक्स म्हणजे बाहेर काढायचं असेल तर असं खेचून बाहेर काढू शकता. त्याला हँडल देखील दिलेला आहे.
तर अशा प्रकारचं हे ऑर्गनायझर आहे, खूप छान आहे, बघू शकतात. आणि अशीच उपयोगाची वस्तू ज्या असतात ना, मी म्हणजे कधीच्या कधी ऑनलाईन शॉपिंग करते, पण थोडंसं युजफुल वस्तू मला मिळतील तेव्हाच मी सर्च करून ठेवते, विश लिस्टमध्ये टाकून ठेवते आणि मग नंतर मी एकदाच हे काय शॉपिंग करते. तर हे एक ऑर्गनायझर घेतलेलं आहे. दुसरं ना, ती सुद्धा उपयोगाची वस्तू आहे. तर असं त्याचं पार्सल आलं होतं. काय घेतलं ते सुद्धा तुम्हाला दाखवते. हे आहे लायटर, इलेक्ट्रिक लायटर आहे, बघू शकतात. याला हे चार्जेबल आहे, तर याची ही पिन आहे चार्ज करण्यासाठी. कुठल्याही तुम्ही आपलं जे चार्जरचं जे असतं ना त्याला लावू शकतात आणि याला चार्ज करू शकतात. तर तुम्हाला मी हे ना आम्ही आधी म्हणजे यूज करून बघितलं. याला आणल्या ओपन केले मी सगळे पार्सल, आधी चेक करून घेतले बरोबर आहे की नाही आणि मगच म्हटलं तुमच्यासोबत शेअर करायचं. तर हे लायटर आहे बघा, इथं मला मी लावून दाखवते. बघू शकता तुम्ही इथं. तर अशा पद्धतीने इथं ना आग निघते आणि मग तुम्ही याने दिवा किंवा गॅस काही पेटवू शकतात, मेणबत्ती वगैरे. आणि इथं चार्जिंगचं जे आहे ना, चार्ज आहे की नाही, इथं ब्ल्यू लाईट्स येतात, बघू शकतात. जर हे ब्ल्यू लाईट्स येतात तर समजायचं की चार्ज किती आहे किंवा नाही आहे. तर हे चार्जिंगचं आहे आणि इथं जे आहे छोटं ते ऑन ऑफचं आहे. आणि छान हे ना म्हणजे असंही होतं, तुम्हाला जर दिवा असं नाही पेटवता येत असेल किंवा कुठली गोष्ट ते जे असतात ना छोटे छोटे दिवे पाण्यावर तरंगणारे किंवा मेणबत्तीचे दिवे, तर त्याला तुम्ही याला असं फोल्ड करून सुद्धा तुम्ही पेटवू शकतात आरामात. हे बघा, पेटवताना थोडासा आवाज देखील करतं हे. आणि याची जी चार्जिंग आहे ना, चार्जिंगची केबल आहे ते दाखवते. त्याची चार्जिंगची केबल आहे, तर आपल्याला लगेच कळतं की किती चार्ज आहे, कारण की हे लाईट लागतात इथं. आणि हे जे ना चार्जिंग सुद्धा ऑन ऑफचं इथं आहे बघा. हे ब्ल्यू लाईट्स लागत आहेत आणि खाली केलं की हे बंद होतील, हे वर केलं की चालू होतील. आणि हे जे आहेत ना हे पेटवायचं आहे. तर अशा पद्धतीचं हे युजफुल लायटर आहे, इलेक्ट्रिक लायटर. आणि हे आपण प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकतो. म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी जातो आणि तिथं आपल्याला जर गरज असेल तर मग तिथेही आपण हे नेऊ शकतो. खूप छान पद्धतीचं आहे. खूप दिवसापासून मी हे बघत होते, याची रिव्ह्यू देखील मी बघितले होते, तर मला खूप आवडले. आणि म्हटलं आता पावसाळ्यामध्ये ना दिवे खूप दिसतात, अगदी लावताना मातीच्या खूप साऱ्या ज्या गाड्या आहेत ना त्या खूप गोळा होतात. तर आणि खूप म्हणजे ओलसर होऊन जाते माती, माचीस कशीही ठेवा तुम्ही. तर म्हटलं हे उपयोगाचं आहे, अगदी हवा जरी चालू असेल तर ती व्यवस्थित पेटेल. तर हे अशी गोष्ट मी घेतली आहे. नेक्स्ट देखील ही देखील उपयोगाची वस्तू आहे, अगदी खूप खूप युजफुल आहे. हे देखील ऑर्गनायझर आहे. तर हे बघा, हे 4 ऑर्गनायझर आहे, एक सोबत आले आहे आणि एका साईजचे आहेत. चार कलर मध्ये आहेत, म्हणजे हे 2 व्हाईट आहे आणि 2 वेगवेगळ्या कलर मध्ये. कलर कुठलेही येऊ शकतात, कलर आपण चॉईस नाही करू शकत. तर असे आहेत, तर तुम्हाला एक दाखवते. तर अशा पद्धतीचं हे ऑर्गनायझर आहे. याचा उपयोग असा होईल की तुम्ही सॉक्सचे जे जोड असतात ना, पेअर्स असतात, ते तुम्ही असे ठेवू शकतात. म्हणजे शोधणाऱ्याला
लवकर सापडतील किंवा हँकीज वगैरे ठेवू शकतात किंवा मग टीव्ही युनिट जवळ जसं दाराजवळ ना एखादी तुम्ही म्हणजे कॉइन्स वगैरे एखाद्या सुट्टे पैसे द्यायला आपल्याला पटकन पर्स काढण्याऐवजी आपण इथं ठेवू शकतो, कीज ठेवू शकतो किंवा मग एखादी दुसरी गोष्टही तुम्ही ठेवू शकतो किंवा किचनमध्ये किंवा मग तुम्ही ज्वेलरी ऑर्गनायझर म्हणून सुद्धा यूज करू शकतात याचा. तर असा मल्टीपर्पज यूज आहे याचा. तर खूप छान आहे, याची क्वालिटी ना खूप मस्त आहे, प्लास्टिक खूप चांगलं आहे अगदी. तर हे मला खूप आवडलं. तर हे मी मुलांसाठीच घेतलं आहे, त्यांच्याच वॉर्डरोबमध्ये ठेवण्यासाठी, सॉक्सचे पेअर्स किंवा मग त्यांचे नेपकिन्स वगैरे हँकीज वगैरे ठेवण्यासाठी या सगळ्या गोष्टी त्यांच्या येतील किंवा गॉगल्स वगैरे बऱ्याचशा गोष्टी असतात मुलांच्या देखील. तर ह्या सगळ्या ऑर्गनायझर त्यांच्यासाठीच घेतलं आहे आणि एखादं म्हटलं टीव्ही जवळ ठेवेल आणि एखादं किचनमध्ये सुद्धा मी ठेवू शकते. तर असे तुम्ही किचनमध्ये सुद्धा तुमच्या ट्रॉलीजमध्ये सुद्धा एखादं ऑर्गनायझर असं ठेवू शकतात, छोट्या छोट्या गोष्टी त्यामध्ये येतील. तर असं हे युजफुल ऑर्गनायझर आहे आणि खूप अगदी रिजनेबल रेटमध्ये मिळाले. मी प्रत्येकाचे जे रेट आहे ना ते स्क्रीनवर शो करून देईल, कारण की आता माझ्या पटकन लक्षात नाहीये मी कोणती गोष्ट कितीला घेतली आहे. तर हे देखील खूप छान ऑर्गनायझर मला मिळाले आहेत, तुम्ही घेऊ शकता. लिंक किंवा मग कोड प्रत्येकाचं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. नेक्स्ट मी घेतला आहे होम डेकोर वस्तू. तर मी हा फ्लॉवर पॉट घेतला आहे, बघू शकता. आणि याचं जे आहे ना याची वेल टाईप आहे, कारण आता म्हणजे डेली ना ते समोर जे छोटे छोटे फ्लावर पॉट आहे माझ्याकडे, जे डेली माझे म्हणजे बघतात ना व्हिडिओ वगैरे, त्यांना माहिती आहे कुठते आहे माझ्या घरामध्ये. तर ते आता बघून बघून कंटाळा आला होता, खूप वर्ष झाले त्यांना. तर म्हटलं काहीतरी नवीन घ्यावं आणि स्वस्त मिळत होतं, तर मग मी हे घेतलं आहे. तर याला अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकतात आणि अशा पद्धतीने ठेवू शकतात. तर असं छान खूप असं मस्त वाटतंय, अगदी ओरिजिनल वाटतंय. रिअल प्लांट आपण जास्त घरामध्ये नाही लावू शकत आणि घर जर छोटं असेल तर मग शक्यच नाही की आपण खूप सारे प्लांट लावू शकतो. तर मग असं आर्टिफिशियल ठीक आहे, खूप छान दिसतात आणि क्वालिटी देखील खूप सुंदर आहे, दिसायला देखील खूप छान आहे, बघू शकतात. आणि याचा जो पॉट आहे हा देखील खूप छान आहे, मजबूत आहे, खूप मस्त आहे. तर तुम्हाला देखील आवडलं असेल तुम्ही घेऊ शकतात, खूप छान आहे बघ. तर अशा काही उपयोगाच्या वस्तू आणि होम डेकोरच्या वस्तू ह्या घेतल्या आहेत. तर अशी छान माझी ही शॉपिंग झाली आहे, ऑनलाईन शॉपिंग. तर सगळे पार्सल येता खरंच खूप वेळ लागला, नाहीतर आधीच मी तुमच्यासोबत हे सगळं शेअर करणार होते. तर म्हटलं एक एक शेअर करण्यापेक्षा सगळं एकदम शेअर करावं. तर कशी वाटली माझी ही शॉपिंग? काल तुम्ही बघितली, कालच्या व्लॉगमध्ये, मागच्या व्लॉगमध्ये ऑफलाईन शॉपिंग आणि ही होती ऑनलाईन शॉपिंग. तर असं इंगळे साहेबांच्या खिशाने जराशी कात्री लावली आहे. तर आणि अशी शॉपिंग करताना मजा देखील आली आहे. तर तुम्हाला जर माझी ही शॉपिंग आवडली असेल, आजचा शॉपिंगचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.